नमस्कार मंडळी. स्वामी कृपया चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार 12 राशींचे सखोल आणि अचूक राशी भविष्य. चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ सर्वांना. स्वामी तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या राशी भविष्य चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण सर्व 12 राशींचे सविस्तर राशी भविष्य जाणून घेणार. पैसा, करिअर, संभाव्य धोके आणि नशिबाची साथ याबद्दल माहिती मिळणार आहे. कोणत्या राशींना आर्थिक लाभ होईल आणि कोणाला सावध राहावे लागेल ते पाहूया. आजच्या दिवसातील शुभ घटना आणि महत्त्वाचे संकेतही जाणून घेऊया. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग सुरुवात करूया आजच्या राशी भविष्याला. मेष राशीसाठी हा काळ स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवण्याचा आहे. पैशांच्या बाबतीत कामातून नवीन उत्पन्नाचे मार्ग तयार होऊ शकतात. एखादे जुने काम, जुना संपर्क किंवा आधी केलेली मेहनत आता फायदा देऊ शकते. मात्र पैसा हातात आला म्हणून लगेच मोठे खर्च किंवा भावनेतून निर्णय घेणे टाळा. आर्थिक बाबतीत शिस्त ठेवली तर भविष्यासाठी मजबूत आधार तयार होईल. शत्रूंच्या बाबतीत तुमची प्रगती काही लोकांना आवडणार नाही. काही लोक समोरून कौतुक करतील पण मनातून स्पर्धा ठेवतील. त्यामुळे तुमच्या योजना आणि पुढील पावले प्रत्येकाला सांगू नका. धोक्यांच्या बाबतीत राग आणि घाई हे तुमचे मोठे आव्हान ठरू शकते. कोणतीही गोष्ट लगेच प्रतिक्रिया देऊन न करता विचार करून करा. नशिबाच्या बाबतीत तुमच्या धाडसी स्वभावाला साथ मिळेल, पण यश टिकवण्यासाठी संयम आणि योग्य वेळेची वाट पाहणे आवश्यक राहील. वृषभ राशीसाठी स्थिरता, सुरक्षितता आणि आर्थिक नियोजनाचा काळ आहे. पैशांच्या बाबतीत उत्पन्न टिकवून ठेवणे आणि योग्य ठिकाणी वापरणे महत्त्वाचे राहील. अचानक खर्च किंवा घरातील जबाबदाऱ्या वाढू शकतात, पण योग्य नियोजनाने परिस्थिती हाताळता येईल. पैशांशी संबंधित व्यवहार करताना पूर्ण माहिती घेऊनच पुढे जा. शत्रूंच्या बाबतीत तुमचा शांत स्वभाव काही लोकांना कमकुवतपणा वाटू शकतो, पण तुमची सहनशीलता हीच तुमची ताकद बनेल. कोणीतरी तुमच्या कामातील श्रेय घेण्याचा प्रयत्न करू शकतो, त्यामुळे तुमच्या मेहनतीचे पुरावे आणि नियोजन व्यवस्थित ठेवा. धोके हे चुकीच्या व्यक्तीवर विश्वास ठेवणे किंवा आकर्षक संधीच्या मागे धावणे यात असू शकतात. नशीब हळूहळू पण स्थिर प्रगती देणारे राहील. संयम ठेवला तर चांगले परिणाम मिळतील. मिथुन राशीसाठी विचारशक्ती आणि संवाद ही मोठी ताकद ठरेल. पैशांच्या बाबतीत नवीन कल्पना, व्यवसाय, कामातील बदल किंवा अतिरिक्त कमाईची संधी मिळू शकते. तुमच्या संपर्कातून फायदा होण्याची शक्यता आहे, पण प्रत्येक संधी तपासून घ्या. शत्रूंच्या बाबतीत काही लोक तुमच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावू शकतात, त्यामुळे कोणाशी काय बोलायचं याची काळजी घ्या. गुप्त माहिती किंवा योजना उघड करू नका. धोक्यांच्या बाबतीत अफवा, चुकीची माहिती आणि घाईचे निर्णय टाळणे आवश्यक आहे. नशीब तुमच्या बुद्धिमत्तेला साथ देईल. योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्यास प्रगतीचा मार्ग खुला होऊ शकतो. कर्क राशीसाठी भावना आणि व्यवहार यामध्ये संतुलन ठेवण्याचा काळ आहे. पैशांच्या बाबतीत कुटुंब, घर किंवा भविष्यासाठी खर्च होऊ शकतो. खर्च वाढला तरी योग्य नियोजन केल्यास आर्थिक ताण कमी होईल. पैशांबाबत कोणाच्याही दबावाखाली निर्णय घेऊ नका. शत्रूंच्या बाबतीत तुमचा विश्वासू स्वभाव काही लोक गैरफायदा घेण्यासाठी वापरू शकतात. प्रत्येक व्यक्तीची खरी भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. धोके हे जुन्या भावना, भीती किंवा चिंता यामुळे निर्णय चुकू शकतात. नशीब कुटुंबाचा आधार, योग्य व्यक्तींची मदत आणि शांत विचार यामुळे तुमच्या बाजूने वळू शकते. सिंह राशीसाठी आत्मविश्वास, प्रतिष्ठा आणि प्रगतीचा काळ आहे. पैशांच्या बाबतीत कामातून फायदा, नवीन जबाबदारी किंवा आर्थिक वाढीची संधी मिळू शकते. तुमच्या नेतृत्व गुणांमुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. मात्र मोठे निर्णय घेताना फक्त आत्मविश्वासावर नाही तर योग्य माहितीवर विश्वास ठेवा. शत्रूंच्या बाबतीत तुमचे यश आणि लोकप्रियता काही लोकांना अस्वस्थ करू शकते. विरोध झाला तरी शांत राहा. तुमची कामगिरीच उत्तर देईल. धोके हे स्वतःच्या क्षमतेवर जास्त विश्वास ठेवून इतरांचे मत दुर्लक्षित करण्यात असू शकतात. नशीब नवीन संधी, मानसन्मान आणि पुढे जाण्याची ऊर्जा देऊ शकते. नम्रता ठेवली तर यश अधिक मजबूत होईल. कन्या राशीसाठी हा काळ नियोजन, मेहनत आणि सावध निर्णयांचा राहील. पैशांच्या बाबतीत तुमच्या कामातील बारकावे, शिस्त आणि जबाबदारी यामुळे आर्थिक फायदा मिळू शकतो. एखादे रखडलेले काम पूर्ण होऊन त्यातून फायदा मिळण्याची शक्यता आहे.
मात्र पैशांची आवक वाढली तरी अनावश्यक खर्च, चुकीचे व्यवहार किंवा दुसऱ्यांच्या दबावाखाली घेतलेले निर्णय टाळा. भविष्यासाठी बचत आणि योग्य नियोजन महत्त्वाचे राहील. शत्रू आणि विरोधकांच्या बाबतीत काही लोक तुमच्या शांत स्वभावाचा किंवा तुमच्या यशाचा हेवा करू शकतात. तुमच्या कामात चुका शोधण्याचा प्रयत्न होऊ शकतो, पण तुमची प्रामाणिक मेहनत तुम्हाला मजबूत ठेवेल. धोके हे अतिविचार, स्वतःवर जास्त ताण घेणे आणि प्रत्येक गोष्ट नियंत्रणात ठेवण्याच्या प्रयत्नात येऊ शकतात. नशीब हळूहळू साथ देईल. संयम ठेवून घेतलेले निर्णय पुढे फायदा देतील. तूळ राशीसाठी संतुलन आणि योग्य लोकांची निवड महत्त्वाची ठरेल. पैशांच्या बाबतीत नवीन संधी मिळू शकतात. विशेषतः संपर्क, व्यवहार किंवा सहकार्यांच्या माध्यमातून फायदा होऊ शकतो. मात्र भागीदारी करताना सर्व अटी समजून घ्या. भावनेच्या भरात खर्च करणे टाळा. शत्रूंच्या बाबतीत काही लोक गोड बोलून स्वतःचा फायदा करून घेण्याचा प्रयत्न करू शकतात. तुमचा चांगुलपणा कायम ठेवा, पण स्वतःच्या मर्यादा ओळखा. धोके हे इतरांना खुश करण्यासाठी स्वतःच्या गरजा दुर्लक्षित करण्यात असू शकतात. निर्णय घेताना स्वतःचा विचारही करा. नशीब, नवीन ओळखी, सहकार्य आणि योग्य वेळी घेतलेले निर्णय यामुळे प्रगतीचे मार्ग उघडू शकतात. वृश्चिक राशीसाठी हा काळ सावधपणा आणि अंतर्गत शक्ती वाढवण्याचा आहे. पैशांच्या बाबतीत आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या. गुप्तपणे केलेली मेहनत आणि जुने प्रयत्न फायदा देऊ शकतात. अचानक लाभाची संधी आली तरी पूर्ण माहिती घेऊनच पुढे जा. शत्रूंच्या बाबतीत काही लोक तुमच्या योजना समजून घेण्याचा किंवा अडथळे आणण्याचा प्रयत्न करू शकतात. तुमची निरीक्षण शक्ती तुम्हाला योग्य लोक ओळखायला मदत करेल. धोके राग मनात ठेवणे, संशय वाढवणे किंवा भावनेतून कठोर निर्णय घेण्यात असू शकतात. नशीब संकटातून मार्ग काढण्याची ताकद देईल. संयम आणि आत्मविश्वासामुळे परिस्थिती तुमच्या बाजूने बदलू शकते. धनु राशीसाठी नवीन संधी आणि विस्ताराचा काळ राहू शकतो. पैशांच्या बाबतीत नवीन काम, प्रवास, ज्ञान किंवा संपर्कातून फायदा होऊ शकतो. तुमच्या कल्पना आणि धाडसामुळे प्रगतीचे मार्ग मिळू शकतात. मात्र जास्त आशावादी होऊन आर्थिक जोखीम घेऊ नका. शत्रूंच्या बाबतीत तुमचे स्पष्ट बोलणे आणि काही लोकांना त्रासदायक वाटू शकते. सत्य बोलताना योग्य शब्द वापरणे फायदेशीर ठरेल. धोके घाईत विश्वास ठेवणे किंवा पूर्ण माहिती न घेता निर्णय घेण्यात असू शकतात. नशीब नवीन अनुभव, शिकण्याची संधी आणि योग्य लोकांची साथ देऊ शकते. मकर राशीसाठी मेहनत, शिस्त आणि जबाबदारीचा काळ आहे. पैशांच्या बाबतीत स्थिर प्रगती दिसू शकते. मोठा फायदा हळूहळू मिळेल, पण त्यासाठी सातत्य ठेवावे लागेल. आर्थिक नियोजन, बचत आणि योग्य गुंतवणूक यावर लक्ष द्या. शत्रूंच्या बाबतीत काही लोक तुमच्या यशामुळे अस्वस्थ होऊ शकतात, पण तुमचे शांत आणि कामावर लक्ष केंद्रित करणारे स्वभाव तुम्हाला पुढे नेईल. धोके हे जास्त कामाचा ताण घेणे आणि विश्रांतीकडे दुर्लक्ष करणे यात असू शकतात. नशीब मेहनतीचे फळ देणारे राहील. प्रतिष्ठा आणि विश्वास वाढण्याची शक्यता आहे. कुंभ राशीसाठी बदल, नवीन विचार आणि वेगळ्या संधीचा काळ आहे. पैशांच्या बाबतीत नवीन कल्पना, तंत्रज्ञान, नवीन संपर्क किंवा वेगळ्या कामातून फायदा मिळू शकतो. पण कोणतीही संधी स्वीकारण्यापूर्वी तिचा नीट अभ्यास करा. शत्रूंच्या बाबतीत तुमचे वेगळे विचार काही लोकांना समजणार नाहीत, पण योग्य लोक तुमची साथ देतील. धोके अचानक बदल करणे किंवा अधुरी माहिती घेऊन निर्णय घेण्यात असू शकतात. नशीब नवीन मार्ग दाखवेल. तुमची कल्पकता आणि आत्मविश्वास प्रगतीसाठी मदत करतील. मीन राशीसाठी भावना आणि व्यवहार यांचा समतोल महत्त्वाचा आहे. पैशांच्या बाबतीत उत्पन्नाचे नवीन मार्ग मिळू शकतात, पण भावनेच्या भरात खर्च करणे टाळा. बचत आणि भविष्यासाठी नियोजन फायदेशीर ठरेल. शत्रूंच्या बाबतीत तुमच्या सरळ आणि मदत करणाऱ्या स्वभावाचा काही लोक फायदा घेऊ शकतात. कोणावर किती विश्वास ठेवायचा हे ओळखा. धोके हे जास्त अपेक्षा ठेवणे किंवा मनातील गोष्टी पटकन सांगणे यात असू शकतात. नशीब योग्य वेळी योग्य व्यक्तींची मदत मिळवून देऊ शकते. अडलेल्या गोष्टींना हळूहळू गती मिळण्याची शक्यता आहे.